हाय दोस्तों, नमस्कार मित्रांनो. लॉंग टाइम आपल्यासाठी पुन्हा एकदा न्यू सेटअप फोन आपण करतोय. मित्रांनो माहिती आहे का, हा मोबाईल ओल्ड आहे पण त्याच्यामध्ये मी सॉफ्टवेअर मारला होता, त्याच्यामुळे हा मोबाईल पूर्ण क्लिअर झालेला आहे. तर आपण याला नवीन सेटअप कसा करायचा प्रयत्न करू. हा तर ह्याच टॉपिकवरती व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल अंबाती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे, चला डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करू. मित्रांनो आपल्या इथं ऑप्शन दिलेले आहेत काही. ठीक आहे, इथं बघू शकता. इथे इमर्जन्सी दिला आहे आणि ॲक्सेसिबिलिटी दिला आहे. त्याच्यानंतर इथे आपण आपला लँग्वेज सेटअप आणि सेटअपसाठी स्टार्ट नावचा ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, तर इथं आपण पहिले आपण कंट्री आपण सिलेक्ट करूया. ठीक आहे, तर इथे तुम्ही आपण इंडियामध्ये राहतो तर आपण आपल्या इंडियाला आपण सिलेक्ट करायचा प्रयत्न करूया. इथं बघू शकता मित्रांनो. ठीक आहे, आपण इथे इंडियाला आपण सिलेक्ट करतोय. ठीक आहे, तर इथे ओके आपण करू. ओकेचा ऑप्शन केला. आता ठीक आहे, डायरेक्ट आपण सेटअपसाठी प्रयत्न करू. ठीक आहे, तर इथे सेटअपसाठी पुन्हा इथं बघू शकता मित्रांनो. हे आता ऑल ॲग्रीवर आपण क्लिक करायचा प्रयत्न करू आणि नेक्स्ट आणि इथे पण पूर्ण सुद्धा येस सर्व काही नेक्स्ट करायचा प्रयत्न करू. इथे तुम्ही वायफाय जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मला करायचं नाही आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे बघू शकता स्किपचं ऑप्शन दिलेलं आहे. मी स्किपचा ऑप्शन करतोय. ठीक आहे, स्किप केल्यानंतर इथे थोडंसं बघू शकता मित्रांनो. जर का तुमचा डेटा मेल आय डीला जर असेल तर तुम्ही इथे रिकवर आणि इथे बघू शकता मित्रांनो डाटा जो ॲपचा असतो तो तुम्ही इथे रिकवर करू शकता. पण मला करायचं नाही आहे. हां, तुम्ही म्हटला तर तुम्हाला करू शकता. ठीक आहे, तर आपण पुन्हा एकदा आपण नेक्स्ट करतो. सॉरी, इथे डोंट कॉपी आपण इथे करतोय. ठीक आहे, ते इथे डेटा इथे बरोबर आहे. इथूनशी पुन्हा एकदा नेक्स्ट करूया आपण. नेक्स्ट केल्यानंतर इथं जर इथे तुम्ही मेल आय डी तुमची कलेक्ट केली तर इथे म्हणजे तुम्ही एंटर केली मेल आय डी तर इथे ते मेल आय डी तुमची इथे दिसून जाईल. ठीक आहे, मला इथे करायचं नाही आहे तर मी इथे ॲक्सेप्ट नाव करतोय. इथे मित्रांनो जर का तुम्हाला पॅटर्न ठेवायचा असेल कंपल्सरी जर तुम्ही आपण स्क्रीनवरती फेस लॉक ठेवू शकता. इथे बघू शकता मित्रांनो, फेस लॉक तुम्ही स्क्रीनवर ठेवू शकता. पॅटर्न, पिन लॉक आणि पासवर्ड जो तुम्हाला कंपल्सरी जो तुम्हाला ठेवायचा असेल परमनंटली तर इथे तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, तर मी इथे ठेवत नाही आहे. मी इथून डायरेक्ट मी नेक्स्ट करतो. ते नेक्स्ट केल्यानंतर इथे मग इथे स्किप करतो आहे मी. ठीक आहे, तर काही लोडिंग घेतो आहे. ते मित्रांनो लोडिंग घेतो तिथपर्यंत मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करतो की भावांनो, मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आय होप मित्रांनो हा तुम्हाला आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो यार आपल्या भावाला तुम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न करा. हा मी मराठी हा टेक चॅनल आहे मित्रांनो. मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये नाही करू शकत. मी हिंदी तर मध्ये मी बनायचा मी प्रयत्न करेन पण मी जास्त तर माझा टॉपिक मराठीमध्ये असतो. तर मराठीमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला भावाला सपोर्ट करायचा प्रयत्न करा आणि असे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे, तर इथे आपण पुन्हा इथे बघू शकता मित्रांनो स्किपचं ऑप्शन दिलेलं आहे. मी इथे मेल आय डी आणि सॅमसंग अकाउंट जर का तुम्हाला इथे ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. किंवा तुम्ही इथे जर का इथे बघू शकता मित्रांनो ऑप्शन दिलेले आहे. QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमची डायरेक्ट याच्यामध्ये दुसऱ्या मोबाईलमधून तुम्ही डायरेक्ट इथे जॉईन करू शकता डायरेक्ट. तर इथे बघू शकता मित्रांनो आपला सेटअप जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर तिथपर्यंत आपण वाट बघू. काही सर्व्हिस मागतोय तर इथे काही आपल्याला सेटअप करायचा प्रयत्न सांगतोय. बघू शकता ॲरो देतोय. इथे ओके करूया आपण आणि इथे ॲग्रीवर क्लिक करूया. ठीक आहे, हे वी गो. सो बघू शकता मित्रांनो आपला मोबाईल जो आहे तो सेटअप कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या आपल्या ऑल मोबाईल जेवढे सेटअप करायचा प्रयत्न करतात ना ते अशा प्रकारे तुम्ही नॉर्मली तुमचा घरी बसल्या बसल्या तुम्ही असं सेटअप तुम्ही कंप्लीट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला भावांनो आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल अंबाती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां मित्रांनो ऑल नोटिफिकेशन येईल त्याला पण हिट करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पुढे येईल. तर भेटूया अशा पुढच्या हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.